सुरुवातीला महत्त्वाची बातमी। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी अपडेट येते। छेडछाड प्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतल्याचं कळतंय। इतर आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत असल्याची माहिती आहे। पोलिसांनी सांगितल्यानुसार 6 आरोपींपैकी एक जण ताब्यात आलेला आहे। तर या प्रकरणात एकूण 6 आरोपी असल्याचं देखील कळतंय आणि यापैकी एक जण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। तर रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड काढल्याप्रकरणी ही महत्त्वाची अपडेट समोर येते। काही टवाळखोरांनी छेड काढल्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेदरम्यान छेडछाडीचा हा प्रकार समोर आलेला आहे आणि यानंतर आता 6 पैकी एका जणाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे। इतरांचा देखील शोध पोलिसांकडून सुरू आहे। तर मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेदरम्यान रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा हा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर आता या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबावामध्ये आहे का? पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे का? 2 दिवसात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखाणी प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही? कुठला दबाव होता? ती कुणाचे कार्यकर्ते होते की ज्याच्यासाठी राजकीय दबाव वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही? ज्या गुंड्यांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करते, त्यांनी ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे।